अँड वेलकम. मंगेश पाडगावकर यांची एक खूप सुंदर कविता आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं हे अगदी सेम असतं. पण हे प्रेम म्हणजे नेमकं काय? किती कन्फ्युजिंग भावना आहे. चला बघूयात. व्हॉट इज लव्ह? Passion. ओके. अँड फॉर यू? Love is emotional risk without refund. Love is deep friendship. व्हॉट इज लव्ह? No comments. Deep affection, intimacy and commitment towards other person. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे तिची आठवण. अजून तरी नाही कळालं, पण जेवढं वाटतं तेवढं केमिकल लोचा आहे. प्रेम म्हणजे काय? आजकाल होत आहे कसं ना की बॉलिवूडमुळे सोशल मीडियामुळे आपल्या मनात प्रेमाची एक भावना तयार झाली, एक इल्युजन तयार झालेलं आहे. त्याचमुळे लोकांना बरेच प्रश्न पडत असतात. मला जे त्याच्याबद्दल वाटतं ते नेमकं प्रेम आहे की अट्रॅक्शन आहे. आमची सतत भांडणं होत असतात, खूप कॉन्फ्लिक्ट होत असतात. म्हणजे आमचं काही चुकतंय का? मला असं वाटतं की माझे सगळे फ्रेंड्स आता रिलेशनशिपमध्ये तरी आहेत, नाही तर त्यांची लग्न तरी होत आहेत. म्हणजे माझं काहीतरी चुकतंय का? तो सध्या मला प्रायोरिटाईज नाही करत आहे. म्हणजे आर वी गोइंग रॉंग अगेन? किंवा लग्नाआधी तो असं एक वागायचा, लग्नानंतर आता तो दुसरा वागतोय. मग आता आम्ही करू तर काय करू? यंग अडल्ट्स आणि कपल्स बरोबर काम करताना मला दिसतंय की हाऊ कन्फ्युजिंग रिलेशनशिप्स हॅव बिकम इन टुडेज वर्ल्ड. रिलेशनशिप्समध्ये असण्याची संकल्पनाही बदलतीये, नियम बदलतायत, त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स बदलतायत आणि आपण त्यांना लावणारे लेबल्स सुद्धा बदलतायत. काळानुसार हा बदलता सिनॅरिओ आपल्याला बघता येतोय. फ्रॉम रिलेशनशिप्स टर्निंग इन टू मॅरेजेस ते आता कॅज्युअल डेटिंग, हा सगळा बदलता सिनॅरिओ आता आपल्याला बघता येतोय. आता ह्या सिनॅरिओमध्ये इट इज इझी टू फील अनसर्टन अबाउट व्हॉट यू फील. एक गोंधळल्यासारखी भावना ही आपल्या मनात नक्कीच येऊ शकते. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रेमाच्या या कन्फ्युजिंग भावनेला ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की व्हॉट इट मीन्स टू ऍक्च्युली बी इन लव्ह. हे सगळं आपण एका सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि ही सायकोलॉजी विल रिमेन द सेम फॉर जेन झीज, फॉर मिलेनियल्स अँड फॉर जेन एक्स. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसाल, तुमचं लग्न झालं असेल किंवा नसेल, हा व्हिडिओ तुम्ही पहा जर तुम्हाला तुमच्या पास्ट रिलेशनशिप्सवर रिफ्लेक्ट करायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या प्रेझेंट रिलेशनशिपवर फोकस करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या फ्युचर रिलेशनशिपसाठी प्रिपेअर करायचं असेल, तर कंटिन्यू वॉचिंग दिस व्हिडिओ. आजकाल जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा बऱ्याच शिप्सचा उल्लेख होतो. सिच्युएशनशिप आहे, टेक्स्टेशनशिप आहे, फ्लर्टेशनशिप आहे, अट्रॅक्शनशिप आहे. अरे कहना क्या चाहते हो? मला माहितीये सगळंच खूप कन्फ्युजिंग आहे. पण आज आपण ज्या शिप बद्दल बोलणार आहोत ती आहे आपली ओजी शिप, रिलेशनशिप, ज्या दोन्ही पार्टनर्सना वाटतं की त्यांना एकमेकांबद्दल प्रेम आहे, एकमेकांवर प्रेम आहे. मग आपल्या समोर एवढे ऑप्शन्स असताना लोक प्रेमाला आणि रिलेशनशिपला का बरं चूज करत असतील? जाने क्यों लोग प्यार करते हैं, जाने क्यों वो किसी पे मरते हैं, जाने क्यों. मग आता आमिर खाननी आपल्याला हा जो महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे, जाने क्यों लोग प्यार करते हैं, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण थोडंसं सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी देण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिले येणार आपल्या एव्होल्युशनरी थिअरीज. आता कंपॅनियनशिप, लॉंग टर्म रिलेशनशिप्स हे सगळे सर्व्हायव्हलसाठी एक खूप मोठा फंक्शन सर्व्ह करतात. त्या अर्ली ह्युमन्ससाठी मुलांना एकटं वाढवणं, जेव्हा ती मुलं इतकी हेल्पलेस असतात ॲज अ सिंगल पेरेंट, हे तेव्हाच्या काळात खूप जड गेलं असतं. म्हणून एव्होल्युशननी काय केलं की ते सगळे मेकॅनिझम्स प्रमोट केले ज्यांनी त्या ऑफस्प्रिंगचं म्हणजेच त्या लहान मुलाचं आयुष्य हे दीर्घकाळ चालू शकेल. म्हणून कंपॅनियनशिप, लॉंग टर्म रिलेशनशिप्स हे जास्ती तेव्हा प्रमोट झाले. एवढंच नाही तर आपली ब्रेनची जी न्यूरोकेमिस्ट्री होती ती सुद्धा बदलली. असे हॉर्मोन्स रिलीज व्हायला लागले जेणेकरून बॉन्डिंग, इंटिमसी, प्रॉक्झिमिटी आणि एकमेकांबद्दल वाटणारं कनेक्शन हे वाढायला लागलं. सो फ्रॉम पॉलिगॅमी टू मोनोगॅमी हा आपला प्रवास झाला. जर आपण प्रेमाला सायकोलॉजिकल थिअरीजच्या पर्स्पेक्टिव्ह मधून बघायचं ठरवलं तर मला इथे तुम्हाला 2 थिअरीज सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे एब्राहॅम मॅस्लो यांची नीड हायरार्की थिअरी आणि दुसरी म्हणजे एरिक एरिक्सन यांची सायकोसोशल थिअरी ऑफ डेव्हलपमेंट.
आता एब्राहॅम मॅस्लो हे एक अमेरिकन सायकॉलॉजिस्ट होते. त्यांनी आपल्या नीड्स समजून घेण्यासाठी एक हायरार्की तयार केली, एक स्ट्रक्चर तयार केलं. ह्या हायरार्की मधली सगळ्यात पहिली नीड म्हणजे आपली फिजिओलॉजिकल नीड. ह्या नीडमध्ये आपली भूक, तहान, झोप हे सगळं येतं. त्याच्या आपण थोडंसं वरती गेलो तर येते आपली सेफ्टी नीड. ह्याच्यात आपल्याला झोपायला जागा आहे ना, जर कुठे आग लागली तर आपण पळून जाऊ शकतो ना, किंवा पूर आला तर आपण स्वतःला वाचवू शकतो ना, हे सगळं येतं. आता ह्या पहिल्या दोन ज्या नीड्स होत्या, फिजिओलॉजिकल नीड आणि सेफ्टी नीड, ह्या सगळ्यात बेसिक रॉ आणि ॲनिमल नीड्स आहेत. आता आपल्या ह्या हायरार्की मधल्या पहिल्या दोन नीड सॅटिस्फाय झाल्यानंतर येते आपली तिसरी सायकॉलॉजिकल नीड, ज्याला आपण लव्ह अँड बिलॉंगिंगनेस नीड असं म्हणतो. आता ह्या लव्ह अँड बिलॉंगिंगनेस नीड मध्ये नेमकं होतं काय, तर आपल्याला ह्याच्यात सोशल कनेक्शन्स किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप्स, फ्रेंडशिप्स, आपण हे सगळं फॉर्म करायला लागतो. आणि जेव्हा आपण हे सगळं फॉर्म करतो तेव्हा आपल्या अराउंड एक सायकॉलॉजिकल प्रोटेक्शन तयार होतं. असं मी नाही म्हणत, एब्राहॅम मॅस्लो असं म्हणतात. सो प्रेमात पडणं हे काही एक रॅन्डम बिहेवियर नाहीये, हे एक मोटिवेटेड आणि गोल डायरेक्टेड बिहेवियर आहे. सो एब्राहॅम मॅस्लो यांच्यानुसार आपण प्रेमात हे दोन कारणांसाठी पडतो. पहिलं म्हणजे आपलं आयसोलेशन, एकटेपणा हा कमी करण्यासाठी, आणि दुसरं आपण इनेटली सोशल बिईंग्स आहोत, आपल्याला माणसांची गरज आहे, आपल्याला माणसांबरोबर कनेक्टेड राहायला आवडतं, आपल्याला त्यांच्याबरोबर अटॅच राहायला आवडतो. ह्याच्यामुळे आपल्या अवतीभवती एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होते, जेणेकरून आपलं सायकॉलॉजिकल हेल्थ आणि वेलबिंग हे पण प्रिझर्व्ह होतं. सो आधी आपण जी थिअरी पाहिली ती होती एब्राहॅम मॅस्लो यांची नीड हायरार्की थिअरी. आता आपण जी दुसरी थिअरी पाहणार आहोत ती आहे एरिक एरिक्सन यांची सायको सोशल थिअरी ऑफ डेव्हलपमेंट. आता एरिक एरिक्सन हे एक जर्मन सायको अनालिस्ट होते. त्यांच्या थिअरीनुसार आपल्याला लाईफच्या प्रत्येक एजमध्ये, स्टेजमध्ये, फेजमध्ये कुठल्या तरी एका संघर्षाला, क्रायसिसला किंवा कॉन्फ्लिक्टला फेस करावं लागतं. ज्या त्या वयाचा कॉन्फ्लिक्ट जर आपण त्या त्या वयात रिझॉल्व्ह केला, फक्त फेस नाही रिझॉल्व्ह पण केला, तर आपण पुढच्या स्टेजमध्ये जाऊ शकतो विदाउट एनी एक्सेस बॅगेज फ्रॉम द प्रिव्हियस स्टेज. आता होतं काय की जेव्हा आपण यंग टू ॲडल्टहुड ह्या फेजमध्ये एंटर करतो तोपर्यंत आपला एक इंडिव्हिज्युअल सेन्स ऑफ सेल्फ तयार झालेला असतो. आपल्याला एक साधारण अंदाज आलेला असतो की आपण कोण आहोत, आपले व्हॅल्यूज काय आहेत, आपल्या आवडीनिवडी काय आहेत. आता ह्या फेजमध्ये आपल्याला आपल्या आवडीनिवडी जपायच्या तर आहेत, आपली इंडिव्हिज्युअलिटी मेंटेन तर करायची आहे, पण त्याचबरोबर आता आपल्याला आपला हा न्यूली फॉर्म्ड सेन्स ऑफ सेल्फ कोणाबरोबर तरी आता शेअर पण करायचंय. म्हणूनच ह्या फेजची एक महत्वाची रिक्वायरमेंट हीच आहे की आपण एक स्टेबल, लॉंग टर्म, इंटिमेट, मिनिंगफुल आणि अर्थपूर्ण रिलेशनशिप्स फॉर्म करायला पाहिजे. जर आपण हा क्रायसिस सक्सेसफुली रिझॉल्व्ह केला तर आपल्यामध्ये एक ताकद डेव्हलप होते, एक व्हर्च्यू डेव्हलप होतो. तो व्हर्च्यू आहे प्रेम आणि लव्हचा. आता जर हा व्हर्च्यू आपण ह्या स्टेजमध्ये डेव्हलप केला तर पुढच्या स्टेजेसमध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट येईल तो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायला आपल्याला आपल्या व्हर्च्यूची, आपल्या स्ट्रेंथची मदत होईल. बट ऑन द कॉन्ट्ररी, जर आपण हा व्हर्च्यू तयार करायला किंवा हा क्रायसिस रिझॉल्व्ह करायला आपल्याला एवढं जमलं नाही किंवा आपण कुठेतरी कमी पडलो, तर येईल इंटिमसीचं दुसरं टोक म्हणजेच आयसोलेशन. आता आयसोलेशन मध्ये काय येणार तर लोनलीनेस, एकटेपणा, कधीतरी लो सेन्स ऑफ सेल्फ एस्टीम आणि लो कॉन्फिडन्सही येऊ शकतो. म्हणून एरिक एरिक्सनचं असं म्हणणं आहे की आपण त्या स्टेजचा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना, यंग टू मिडल अडल्टहुड, इंटिमेसी वर्सेस आयसोलेशन, तो आपण त्याच एज रेंजमध्ये सॉल्व्ह केलेला हा बरा. तर आपण आपल्या मागच्या रिलेशनशिप्स बद्दल किंवा आता फ्युचरमध्ये फॉर्म होणाऱ्या रिलेशनशिप्सना व्यवस्थित हाताळू शकू. आता पॉझिटिव्ह सायकॉलॉजी आणि वेलबिंग सायन्स मध्ये जे काही रिसर्चेस झालेले आहेत त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की जी लोक एका स्टेबल, दीर्घकाळ चालणाऱ्या, लॉंग टर्म पण नॉन टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असतात त्यांचा हॅपीनेस कोशंट पण जास्ती येतो. सो पण दिस इज नॉट जस्ट अ वेस्टर्न थिंग कारण जेव्हा आपण हाच अभ्यास इतर समाजांमध्ये एक्सपॅन्ड केला, इतर कल्चर्समध्ये आपण ह्या सेम फेनॉमेनाला स्टडी केलं, तेव्हा आपल्याला असंच लक्षात आलं की जी लोक एका समाधानी, सॅटिस्फाईंग रिलेशनशिपमध्ये आहेत
त्यांच्या लाईफ सॅटिस्फॅक्शन स्केल्सवरचा जो स्कोर आहे तो पण जास्ती येतो. एवढंच नाही तर पॉझिटिव्ह सायकॉलॉजी हॅज कन्सिडर्ड लव्ह अँड मिनिंगफुल रिलेशनशिप्स टू बी कोर इन्ग्रेडियंट्स ऑफ अ गुड लाईफ. आता आपण सुरुवातीला आमिर खानला पाहिलं, त्यांनी आपल्याला एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला, जाने क्यों लोग प्यार करते हैं. तर आपण बघूयात प्रीती झिंटानीच त्याचं काय उत्तर दिलं होतं. प्यार बिन जीने में रखा क्या है, प्यार जिसको नहीं वो तन्हा है, प्यार सौ रंग लेके आता है, प्यार ही जिंदगी सजाता है. या सगळ्याचं सायंटिफिक कन्क्लुजन काय, तर माणसांसाठी प्रेम हे गरजेचं आहे. ह्युमन्स नीड लव्ह. फक्त कॉफी, वायफाय, नेटफ्लिक्स एवढं आयुष्यासाठी पुरेसं नाहीये. सिच्युएशनशिप, अट्रॅक्शनशिप, टेक्स्टेशनशिप या सगळ्या गोंधळात अडकून आर लाईफ विल बी ओनली मोर अँड मोर डिफिकल्ट बिकॉज वी विल बी डिनाईंग आवरसेल्व्स दिस बेसिक नीड ऑफ लाईफ, लव्ह. मग आता जर प्रेम एवढं युनिव्हर्सल आणि इम्पॉर्टंट आहे, तर द नेक्स्ट ऑब्वियस क्वेश्चन दॅट कम्स टू माइंड इज व्हॉट इज लव्ह. प्रेम म्हणजे काय? आता जेव्हा मी हा प्रश्न एका ग्रुपला विचारते तेव्हा आय एम युजली मेट विथ फेसेस दॅट आर ॲज कन्फ्युजिंग ॲज लव्ह इट सेल्फ. म्हणजे प्रेम हे ऑलरेडी कन्फ्युजिंग, त्यापेक्षा जास्ती लोकांचे चेहरे हे कन्फ्युज्ड. आता आपण हेच कन्फ्युजन कमी करण्यासाठी सायकोलॉजिकल सायन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघूयात की प्रेम म्हणजे काय. पुढे जाण्या अगोदर एक क्विक क्वेश्चन. तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये होता, तुम्हाला वाटलं की यू वर इन लव्ह, तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेमही वाटलं, पण असं वाटत होतं की समथिंग इज मिसिंग, काहीतरी मिसिंग आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण रॉबर्ट स्टर्नबर्ग, जे अमेरिकेतले सायकोलॉजिस्ट होते, त्यांनी प्रेमाला कसं डिफाईन केलंय, कसं कन्सेप्च्युअलाइज केलंय हे समजून घेऊयात. आता त्यांनी प्रेमाला आपल्याला समजवण्यासाठी एक लव्ह ट्रायंगलची मदत घेतली. तो लव्ह ट्रायंगल नाही, पॅनिक नका हो, हा लव्ह ट्रायंगल. आता ह्या लव्ह ट्रायंगलचे 3 एलिमेंट्स आहेत. रॉबर्ट स्टर्नबर्ग काय म्हणतात की लव्ह हे काही रॅन्डम नाही, पण त्या लव्ह ट्रायंगलच्या 3 बाजूंनी आपलं लव्ह डिफाईन होतं. तर आता ह्या 3 बाजू कोणत्या, तर पॅशन, इंटिमेसी आणि कमिटमेंट. आता ह्या 3ही एलिमेंट्सचं जेव्हा वेगवेगळं परम्युटेशन कॉम्बिनेशन होतं तेव्हा 8 वेगळे टाइप्स ऑफ लव्ह तयार होतात. आता आपण ह्या 3ही एलिमेंट्सना थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. सगळ्यात पहिला एलिमेंट काय आहे, तर पॅशन. आता पॅशन इज द मोस्ट ॲनिमल, मोस्ट रॉ फॉर्म ऑफ लव्ह, ज्याच्यात जास्ती करून फिजिकल अट्रॅक्शन असतं. जेव्हा आपण लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतो ना, तेव्हा त्याच्यात पॅशन सगळ्यात जास्ती. साऊंड्स फेमिलियर? पहली नजर में कैसा जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया, जाने क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही ले जरा. बॉलिवूडच्या बऱ्याच गाण्यांनी लव्ह ॲट फर्स्ट साईटला ग्लॅमराईज केलेलं आहे. जेव्हा रिलेशनशिपमध्ये फक्त पॅशन असते तेव्हा आपण त्याला इनफॅच्युएशन असं म्हणतो. आता आपला जो दुसरा एलिमेंट आहे तो आहे इंटिमेसी. त्या इंटिमेसी बद्दल बोलताना मला जनरली कुछ कुछ होता है मधल्या ज्या मिस ब्रिगॅन्झा आहेत ना, त्यांचं उदाहरण द्यायला फार आवडतं. आज मी सुरुवातीला जो तुम्हाला प्रश्न विचारला की व्हॉट इज लव्ह, त्यांनी एक्झॅक्टली हाच प्रश्न त्यांच्या क्लासला विचारला. प्यार क्या है? प्यार दोस्ती है. आता अकॉर्डिंग टू स्टर्नबर्ग, इंटिमेसी म्हणजे एक्झॅक्टली हेच, प्यार दोस्ती है. प्रत्येक कपलमध्ये एक सिस्टीम असते ज्याला थेरपिस्ट फॉन्डनेस अँड ॲडमिरेशन सिस्टीम असं म्हणतात. आता जर त्या कपलमध्ये ही सिस्टीम व्यवस्थित चालत असली, व्यवस्थित फंक्शन करत असली, तर त्या कपलमध्ये एकमेकांबद्दल म्युच्युअल रिस्पेक्ट आणि लाइकिंग हे डेव्हलप होतं. म्हणजे प्रत्येक रिलेशनशिपचा, प्रत्येक रोमॅन्टिक रिलेशनशिपचा सुद्धा कोर ही फ्रेंडशिपच आहे, मैत्रीच आहे, प्यार दोस्ती है. आता ह्या ट्रायंगलचा तिसरा एलिमेंट, सगळ्यात महत्वाचा एलिमेंट म्हणजे कमिटमेंट आणि जबाबदारी. जेव्हा त्या रिलेशनशिपची हनीमून फेज ही संपलेली असते, सुरुवातीच्या काळाची मजा मस्ती ही संपलेली असते, तर ते नातं टिकवून ठेवण्याचा जाणीवपूर्वक निर्णय आणि कॉन्शियस डिसिजन म्हणजेच कमिटमेंट. हे सगळं संपल्यावर, जसं मी म्हणाले की ती हनीमून फेज संपल्यावर सुद्धा त्या नात्यात इक्वली इन्व्हेस्टेड राहणं म्हणजे कमिटमेंट.
सिच्युएशनशिप आणि रिलेशनशिप मधला हाच तर मोठा फरक आहे की सिच्युएशनशिप मध्ये देर इज ॲब्सोल्युटली नो कमिटमेंट, पण रिलेशनशिप वेअर थिंग्स गेट सिरियस तिकडे 100% कमिटमेंट आहे. सो टू पुट इट ऑल टुगेदर, रिलेशनशिपची सुरुवात जी आहे ती पॅशन पासून होते. ते रिलेशनशिप ग्रो होतं, वाढतं हे इंटिमसीमुळे, आणि ते रिलेशनशिप लॉंग टर्मसाठी टिकून राहतं ते कमिटमेंटमुळे. रिलेशनशिपच्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये या तिन्ही एलिमेंट्सना वेगवेगळं वेटेज, वेगळा इम्पॉर्टन्स हाही दिला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कुठल्याही रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात मे बी पॅशन आणि इंटिमेसी जास्ती असेल, याला आपण रोमॅन्टिक लव्ह म्हणतो. तसंच रिलेशनशिपच्या थोडंसं जेव्हा आपण यूज टू झालेलो असतो, कदाचित फॉर एक्झाम्पल मॅरिड कपल्समध्ये कमिटमेंट आणि इंटिमेसी ही जास्ती असेल, याला आपण कंपॅनियनेट लव्ह असं म्हणतो. पण आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जर आपल्याला कुठलंही नातं हे लॉंग टर्मसाठी टिकवून ठेवायचंय तर हे तिन्ही एलिमेंट्स हे इक्वली इम्पॉर्टंट आहेत. भलेही त्यांचं वेटेज वेगवेगळं असेल, पण आपल्याला हे विसरायचं नाहीये की कुठल्याही एलिमेंटला आपल्याला पूर्णपणे डिसअपिअर होऊ द्यायचं नाहीये. एकाचं वेटेज ॲट 1.20% असू शकतं, ॲट अनदर पॉइंट 80% सुद्धाही असू शकतं, पण कुठलाही एक एलिमेंट हा 0% नको. मी तुम्हाला सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना की तुम्हाला काहीतरी मिसिंग वाटलं का, कदाचित ह्याच कुठल्या तरी एलिमेंट्स पैकी कुठला तरी एक एलिमेंट हा मिसिंग असेल. आपण थोडंसं रिफ्लेक्ट करून बघूयात की असं खरंच होतं का, सो दॅट आपल्या करंट रिलेशनशिपची हेल्थ आणि फ्युचर रिलेशनशिप्स मध्ये जेव्हा आपण एंटर करू तेव्हा आपण कदाचित बेटर प्रिपेअर्ड असू, बेटर इन्फॉर्म्ड असू. सहसा जेव्हा आपण प्रेमाच्या विषयी बोलतो तर तेव्हा आपण प्रेमाला एक सायकोलॉजिकल स्टेट समजतो, पण आपल्या ब्रेनसाठी प्रेम ही एक बायोलॉजिकल स्टेट सुद्धा आहे. आता ही बायोलॉजिकल स्टेट समजून घेण्यासाठी आपण एका ट्रेनचं उदाहरण घेऊयात. आता असं समजा की तुम्ही तुमच्या पोटेन्शियल पार्टनरशी भेटताय, बोलताय, त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर तुमचा संवाद हा होतोय. हे सगळं होताना तुमची ब्रेन मधली जी ट्रेन आहे ती पोचते तुमच्या पहिल्या स्टॉपवर, म्हणजे त्या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये. आता या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये काय मॅन्युफॅक्चर होतं, तर डोपामिन नावाचा एक फील गुड न्यूरो ट्रान्समीटर तिथे मॅन्युफॅक्चर होतो. आता हा मॅन्युफॅक्चर झाल्यावर होतं काय की तुम्हाला तुमच्या त्या पोटेन्शियल पार्टनरशी जास्ती वेळ बोलावंसं वाटतं, जास्ती वेळ त्याच्याशी भेटावंसं वाटतं. कधी मिनिटं तासांमध्ये कन्वर्ट होतात हे काहीही कळत नाही, आणि हे सगळं होतं त्या मॅन्युफॅक्चर झालेल्या डोपामिनमुळे. आता हे सगळं होताना जेव्हा तुमच्या पार्टनरचा तुमच्याबरोबर जास्त सहवास वाढतो, फिजिकल टच वाढतो, आय कॉन्टॅक्ट वाढतो, तेव्हा तुमची ट्रेन पोहोचते दुसऱ्या स्टॉपवरती, जो आहे रिवॉर्ड सेंटर. आता ह्या रिवॉर्ड सेंटरमध्ये फक्त डोपामिन नसतं, पण सेक्स स्पेसिफिक हॉर्मोन्स पण त्याच्यात मिक्स होतात. म्हणजे माणसांच्या रिवॉर्ड सेंटरमध्ये काही मेल स्पेसिफिक हॉर्मोन्स त्या पूर्ण कॉकटेलमध्ये मिक्स होतील, तसंच फिमेल्स बरोबर पण होणार. आता हे रिवॉर्ड सेंटरवर आपली ट्रेन पोहोचल्यावर काय होणार, आपलं जे मेंदूमधलं ट्रस्ट सर्किट आहे, विश्वासाचं सर्किट, ते ऍक्टिव्हेट होऊन जाणार. मग आपण आपल्या पोटेन्शियल पार्टनरच्या फिजिकल टचमुळे, आय कॉन्टॅक्टमुळे तो किंवा ती जे काही म्हणते त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला लागतो. आता आपला पोटेन्शियल पार्टनर जो आपण म्हणालो होतो तो आता आपला रोमॅन्टिक पार्टनर होतो. आपल्याला त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ तर आपण ऑलरेडी घालवतोय, पण आता जास्तीत जास्त भेटावं असं पण वाटायला लागतं. त्याचबरोबर आपल्या मेंदूमध्ये जे वरी सेंटर आहे, चिंतेचं सेंटर, ते या ट्रस्ट सर्किट ऍक्टिव्हेट झाल्यामुळे ते सेंटर ऑफ होऊन जातं. त्या वरी सेंटरवर आपली ट्रेन स्टॉप घेतच नाही. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय तो आपल्यासाठी कम्पॅटेबल आहे का, तो बोलतोय ते खरं आहे ना, किंवा पुढे जाऊन आमच्यात काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, असे चिंतेचे विचार हे शक्यतो कमीच येतात. कारण जसं मी म्हणाले, आपली ट्रेन ह्या ट्रस्ट सर्किट वरती स्टॉप घेतल्यामुळे आपल्या वरी सर्किट वरती ती स्टॉप घेतच नाही. आता येतो आपला तिसरा स्टॉप, ट्रेनचा आपला तिसरा स्टॉप, म्हणजे आपला मेमरी स्टोर. आता जेव्हा आपला प्रवास थोडासा जुना झालेला असतो तेव्हा आपल्याला त्या प्रवासाची, त्या ट्रेनची ही सवय झालेली असते. म्हणून आपल्याला आपल्या पार्टनरच्याही फिजिकल टचची ही सवय झालेली असते. त्यांचे फिजिकल फीचर्स, त्यांचा वास, त्यांचं ओडर, त्यांचे छोटे छोटे जे फीचर्स असतात ते आपल्या लॉंग टर्म मेमरीच्या स्टोअरमध्ये एकदम फिक्स होऊन जातात.
मग आपल्याला हवं असेल तरी आता आपण ते आपल्या पार्टनरला काही विसरू शकत नाही. आता काही काळानंतर जेव्हा त्या रिलेशनशिप मधली पॅशन ही थोडीशी कमी झालेली असते, रोमॅन्सही थोडासा कमी झालेला असतो, रुटीन लाईफ हॅज टेकन ओव्हर, हळूहळू प्रायोरिटीज बदलायला लागतात. ती प्रायोरिटी फ्रॉम रिलेशनशिप टू करिअर किंवा टू अदर थिंग्स इन लाईफ अशी शिफ्ट झालेली असते. आधी जे आपल्या पार्टनरला भेटल्यावर बटरफ्लायज इन द स्टमक वाली फिलिंग यायची ना, ती आता एवढी येत नाही. पण तरीही ऍट द सेम टाइम द कपल इज एबल टू सी अ फ्युचर टुगेदर. तेव्हा असा प्रश्न येणं हा अगदी साहजिक आहे की आर वी लुझिंग द टच, आर वी लुझिंग द स्पार्क, इज देअर समथिंग रॉंग, इज दिस अ रेड फ्लॅग? तर असं नसूही शकेल. काय होतं ना की जेव्हा आपण रिलेशनशिपच्या इनिशियल फेजेसमध्ये असतो तेव्हा आपलं रिवॉर्ड सेंटर जे आपल्याला प्लेजर देतं ते एकदम ऍक्टिव्ह असतं. पण हळूहळू जेव्हा वी गेट मोर अँड मोर इन टू द रिलेशनशिप तेव्हा आपलं अटॅचमेंट सर्किट पण आता ऍक्टिव्हेट होतं. ह्या अटॅचमेंट सर्किटमधून ऑक्सिटोसिन नावाचं एक हॉर्मोन रिलीज होतं जे लॉंग टर्म कमिटमेंट, बॉन्डिंग आणि ॲज द नेम सजेस्ट अटॅचमेंट हे प्रमोट करतं. म्हणून याच्यात घाबरायची तशी काही गरज नाहीये. आता काय होतंय की डोपामिन फ्रॉम द रिवॉर्ड सेंटर, ऑक्सिटॉसिन फ्रॉम द अटॅचमेंट सेंटर हे दोघं एकमेकांशी आता असं इंटरॅक्ट करतायत जेणेकरून फक्त आपण नाही तर आपलं ब्रेन सुद्धा दीर्घ काळासाठी प्रेमात राहतं. मग हे ब्रेनचं जर नॅचरल फंक्शनिंग असं आहे तर मेल्स आणि फिमेल्सच्या बिहेवियर्समध्ये एस्पेशली इन रिलेशनशिप्स एवढा फरक कसा काय? सोचती है ज्यादा कम वो समझती है दिल कुछ कहता है कुछ और ही करती है लड़की क्यों न जाने क्यों लड़कों सी नहीं होती. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जे लडकी क्यू न जाने क्यू लडकोसी क्यू नाही होती, तर कारण मेल्स आणि फिमेल्सचं जे ब्रेनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे हेच मुळात वेगळं आहे. आणि ह्या वेगळेपणामुळे इट मेक्स अ डिफरन्स की हाऊ मेल्स अँड फिमेल्स फाईट, ते कसे भांडतात, ते कसे बोलतात, त्यांना काय गोष्टी लक्षात राहतात आणि ते पुढच्या भांडणांना आणि पुढच्या होणाऱ्या डिस्प्यूट्सना कसं हाताळतात. आता सगळ्यात मोठा जो डिफरन्स आहे तो आहे मेल्स आणि फिमेल्स हे इमोशनल प्रोसेसेस, त्यांच्या भावना हे कशा एक्सपिरियन्स करतात आणि कसे प्रोसेस करतात. तर फिमेल्सची जी इमोशनल सिस्टीम आहे ना त्याला आपण इमोशनल एम्पथी असं म्हणतो, ज्याचं टेक्निकल नाव आहे मिरर न्यूरॉन सिस्टम MNS. तसंच मेल्सची जी इमोशनल सिस्टीम आहे त्याला आपण कॉग्निटिव्ह एम्पथी असं म्हणतो, ज्याचं टेक्निकल नाव आहे टेम्परल परायटल जंक्शन TPJ. आता टॉकिंग स्पेसिफिकली अबाउट फिमेल्सची जी इमोशनल एम्पथी आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पार्टनरची बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स, छोटे छोटे नॉन व्हर्बल क्यूज आणि त्यांचे इमोशनल एक्सपिरियन्स हा फील करता येतो. आता फॉर एक्झाम्पल जर तिचा पार्टनर कुठल्या तरी जॉबच्या तणावातून जात असेल तर तिला तो तणाव तर फील होतो, पण ते शारीरिक बदल सुद्धा ती एक्सपिरियन्स करते. म्हणजे ती फक्त ऑब्झर्व नाही करत पण त्याचा ताण ती जगते. जर तो सॅड असेल तर तिला ऍक्च्युली तो सॅडनेस जो आहे तो एक्सपिरियन्स होतो. ह्याला आपण मिररिंग म्हणतो. पण मेल्सचं असं नाहीये. मेल्सची जी इमोशनल सिस्टम आहे ना ती फिक्स्ड फास्ट इमोशनल सिस्टम आहे. त्यांना प्रॉब्लेम दिसला की त्याचं सोल्युशन शोधणं ही त्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी होऊन जाते. सो त्याच्या फिमेल पार्टनर बरोबर इंटरॅक्ट करताना, तिचा ताण समजून घेताना त्याची जी मिरर न्यूरॉन सिस्टीम आहे ती एकदम ब्रीफली ऍक्टिव्हेट होईल. पण त्याचं जे टेम्पोरल परायटल जंक्शन आहे ते त्याच्या कॉग्निटिव्ह एम्पथीला पूर्णपणे टेक ओव्हर करणार. रिझल्ट काय होणार याचा की तो एक सोल्युशन बेस्ड रिस्पॉन्स द्यायला पूर्णपणे तयार होणार. आता ह्या डिफरन्सेसमुळे मिसअंडरस्टँडिंग होणं हे खूप नॉर्मल आहे, खूप स्वाभाविक आहे. कारण होतं काय ना की जेव्हा ती त्याला तिचे ताण सांगत असते, तिचे प्रॉब्लेम सांगत असते, तेव्हा तो एक सोल्युशन देण्यामागे असतो आणि हेच त्याचं सोल्युशन तिला अनसपोर्टिव्ह वाटू शकतं. त्याचा लॉजिकल रिस्पॉन्स तिला रोबोटिक वाटू शकतं. ऍट द सेम टाइम त्याला हे कळतच नाही की तो तिला एवढे सोल्युशन्स सांगतोय जी ऍक्च्युली त्याची लव्ह लँग्वेज आहे, पण तिला ते काहीच पटत नाहीये. ती अजूनच जास्ती चिडतीये. तेव्हा त्याला हे लक्षात येत नाही की त्या फिमेलला
त्या मोमेंटला एक फक्त लिसनिंग इयर पाहिजे असतो, एम्पॅथी पाहिजे असते, एक लॉजिक ड्रिव्हन रिस्पॉन्स नाही. मेल आणि फिमेलच्या बिहेवियरच्या डिफरन्सेस मधला अजून एक जो मोठा फरक आहे तो आहे मेमरी रिलेटेड. आता फिमेल ब्रेन मध्ये मेमरी रिलेटेड एरिया, लँग्वेज रिलेटेड एरिया ही जास्ती मोठी असते ॲज कम्पेअर्ड टू द मेल ब्रेन. ह्याच्यामुळे होतं काय की फिमेलला ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात. आपलं भांडण केव्हा झालं होतं, तू भांडणात काय बोलला होतास, तू तेव्हा काय कपडे घातले होतेस, वातावरण कसं होतं, हे सगळं तिला लक्षात राहतं. आणि हे मेलला तर काही लक्षातच राहत नाही. त्याला कुठल्या गोष्टी लक्षात राहतात, तर ज्याच्यात फिजिकली डेंजरस कंटेंट असतं हे त्याला लक्षात राहतं. आणि तिला असं वाटतं की अरे ह्याला तर काही लक्षातच राहत नाही, आणि त्याच्यात भर पडते मिसअंडरस्टँडिंग्सची. आता आपल्या ह्या मेल्स आणि फिमेल्स मधले जे डिफरन्सेस आहेत, बिहेवियर मधले डिफरन्सेस आहेत, ते आपल्या ब्रेनमध्ये इतके हार्ड वायर्ड आहेत की त्यांना बदलणं हे अवघड आहे. पण आपण काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपीच्या मदतीने मेल्सना इमोशनल एम्पॅथी शिकवू शकतो. ॲट द सेम टाइम आपण फिमेल्सना हे शिकवू शकतो की तुमचा पार्टनर हा कदाचित अनसपोर्टिव्ह नाहीये, पण त्याची जी फिक्सेड फास्ट इमोशनल सिस्टीम आहे त्याच्यामुळे हा त्याचा लॉजिक ड्रिव्हन रिस्पॉन्स येतोय. ह्यानी नंबर ऑफ मिसअंडरस्टँडिंग जे आहेत त्या सुद्धा कमी होतील. आता ही इन्फॉर्मेशन जेव्हा आपण फक्त बॅकग्राऊंडला ठेवू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे जे बिहेवियर येते हे न्यूरोलॉजिकली आणि बायोलॉजिकली ड्रिव्हन बिहेवियर आहे. म्हणून आता आपल्याला हे आपल्या नीड्स, एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा अप्रोप्रिएटली कम्युनिकेट करायला पण मदत होईल. अजूनही काही रिसर्च बेस्ड टेक्निक्स आहेत जे कपल्सना त्यांचे नीड्स, एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा हे अप्रोप्रिएटली कम्युनिकेट करायला मदत करतील. तर आता आपण या पुढच्या काही मिनिटात ह्या काय टेक्निक्स आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लोर करून पाहूयात. सगळ्यात पहिली टेक्निक आहे सॉफ्ट स्टार्ट. आपल्याला रिसर्च असं सांगतं की 96% ऑफ द टाइम कॉन्व्हर्सेशनच्या पहिल्या 3 मिनिटातच आपण सांगू शकतो की ह्या कॉन्व्हर्सेशनचा आउटकम हा प्रोडक्टिव्ह असेल की त्याचं रूपांतर भांडणात होईल. आता ही सॉफ्ट स्टार्ट पण समजून घेण्यासाठी काही सब टेक्निक्स आहेत त्या आपण पाहूयात. सगळ्यात पहिले म्हणजे कंप्लेंट करा पण ब्लेम नका करू, दोष नका देऊ. जेव्हा आपण एखाद्याच्या पर्सनॅलिटी बद्दल, कॅरेक्टरवरती अटॅक करतो तेव्हा ते कॉन्व्हर्सेशन 100% एका भांडणात त्याचं रूपांतर होतं. सो फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं असेल किंवा तुम्हाला तुमची एखादी खंत ही एक्सप्रेस करायची असेल, इन्स्टेड ऑफ सेइंग की तुला काहीच जमत नाही, तू काहीच कामाचा नाही, तू खूप आळशी आहेस, असं म्हणून बघा की मला हे खूप वाईट वाटलं की मी तुला 2 दिवसांपासून सांगते कपड्यांच्या घड्या कर, पण तू त्या नाही केल्या, याचं मला वाईट वाटलं. दुसरी आपली सब टेक्निक आहे आय स्टेटमेंट्सचा वापर करणे. जेव्हा आपण असं म्हणतो की तुला माझी काळजीच नाही, तुला काहीच फरक पडत नाही, तेव्हा समोरचा व्यक्ती हा डिफेन्सिव्ह होऊ शकतो. इन्स्टेड असं म्हणून बघा की मला निग्लेक्टेड वाटतंय, आय फील निग्लेक्टेड. आपली तिसरी सब टेक्निक आहे क्लिअर आणि पोलाइट राहणे. आपण असं नाही समजलं पाहिजे की आपला जो पार्टनर आहे तो आपलं मन ओळखू शकेल, तो माइंड रीडर नाहीये. आपल्याला आपल्या ज्या काही गरजा आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत ते त्यांच्या समोर आपल्याला क्लिअरली पण पोलाइटली मांडून ठेवाव्या लागतील. आपण असं म्हणू शकतो की प्लीज मला बरं वाटेल जर तू उद्या कपड्यांच्या घड्या केल्या तर. सो आपल्याला इकडे क्लिअरली सांगायचंय आपल्याला काय पाहिजे ते, पण ऍट द सेम टाइम पोलाइट पण राहायचंय. आपली दुसरी मेन टेक्निक आहे रिपेअर अटेम्प्टचा वापर करणे. जेव्हा आपलं कॉन्व्हर्सेशन एका आर्ग्युमेंटमध्ये बदलत असतं किंवा एका हीटेड आर्ग्युमेंटमध्ये बदलत असतं तेव्हा आपल्याला ब्रेक किंवा पॉज घेण्याची गरज असते, सो दॅट ते हीटेड आर्ग्युमेंटमध्ये कन्वर्ट होणार नाही. सो अशा काही फ्रेजेस असतात, अशा काही स्टेटमेंट्स असतात ज्या आपण तेव्हा वापरू शकतो. सो सगळ्यात पहिली स्टेप ओळखणे की आता आपली जी काही हे कॉन्व्हर्सेशन आहे आपलं ते एका हीटेड आर्ग्युमेंटमध्ये कन्वर्ट होते. सेकंड, आपण असं म्हणू शकतो की आता मला असं वाटतंय की मला थोडंसं काम व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला 5 मिनिटं लागतील. सो आपण हे कॉन्व्हर्सेशन रिझ्यूम करूयात पण फक्त 5 मिनिटांनी. सो इथे आपण एका रिपेअर अटेम्प्टचा वापर केला की जे कॉन्व्हर्सेशन एका भांडणात जाऊ शकलं असतं तिथे आपण पॉज घेतला. तिसरी आपली टेक्निक आहे वीकली चेकअप्स करणे. आता या वीकली चेकअप्स मध्ये आपण काय करणार की आपले जे लहान सहान भांडण असतात जे कदाचित होतही राहतील, पण वी हॅव टू प्रिव्हेंट
की ते लहान सहान भांडणं एका मोठ्या हॉस्टिलिटीमध्ये किंवा रिझेंटमेंटमध्ये तर नाही कन्वर्ट होत आहेत ना. त्याच्यासाठी दर आठवड्याला किंवा दर 2 आठवड्याला तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर बसा. तो पूर्ण वीक कसा गेला रिफ्लेक्ट करा. असं काही झालं का की तुम्ही असं काही बोललात का जेणेकरून तुमचा पार्टनर हा हर्ट झाला, त्याला कुठे लेफ्ट आउट वाटलं का, कुठे लोनली वाटलं का? हे आपण दर आठवड्याला किंवा फ्रिक्वेंटली चेकअप्स करत गेलो तर आपण आपल्या पार्टनरच्या इमोशनल नीड्सच्या टचमध्येही राहू शकू आणि आपल्या पार्टनरची इमोशनल नीड जी आहे तीही फुलफिल आणि सॅटिस्फाय करू शकू. सो दीज वीकली चेकअप्स आर इम्पॉर्टंट. सायकोथेरपीमध्ये सुद्धा तुमचे इंडिव्हिज्युअल कन्सर्न्स ऐकले जातील आणि तुम्हाला ह्याच टेक्निक सोबत आणखीनही काही टेक्निक्स ह्या सुचवल्या जातील. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की मी सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलरला कधी भेटायला पाहिजे. आता आपण ह्या प्रश्नाचं उत्तर हे समजून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचे नीड्स आणि एक्सपेक्टेशन्स तुमच्या पार्टनरला कम्युनिकेट करताना अडचणी येत आहेत. तुम्हाला मे बी प्रॉपर शब्द नसतील सुचत किंवा तुम्ही जेव्हा कम्युनिकेट करताय तुमचा पार्टनर हा डिफेन्सिव्ह होत असेल किंवा तुमच्या बोलण्याने ऑफेंड होऊ शकत असेल तेव्हा. दुसरं म्हणजे सेम इश्यूवरून तुमची सतत सतत भांडणं होत असतील. कुठलाही एक पार्टनर कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये आणि म्हणून तुमचा इश्यू हा रिझॉल्व्ह होत नाहीये. तिसरं कारण जेव्हा तुम्हाला तुमची इमोशनल इंटिमसी किंवा फिजिकल इंटिमसी ही आधीसारखी वाटत नाहीये, कुठेतरी आउट ऑफ टच वाटतंय किंवा जो सेन्स ऑफ कनेक्शन वाटत होता तो आता थोडासा कमी झालेला आहे. चौथं कारण जेव्हा तुम्ही ॲज अ कपल कुठल्या तरी मोठ्या ट्रान्झिशन मधून जात असाल, जसं की तुम्ही रिलोकेट होत असाल, पेरेंटहुडमध्ये ट्रान्सफर होत असाल किंवा खूप मोठा फायनान्शियल स्ट्रेस असेल, तेव्हाही तुम्ही सायकोथेरपिस्टची मदत घेऊ शकता. पाचवं, रिलेशनशिप्स मधल्या जे तुमचे पास्ट इश्यूज होते, जे तुम्हाला कदाचित कुठल्या गोष्टीचा ट्रॉमा असेल, त्या ट्रॉमामुळे तुमच्या करंट रिलेशनशिपची हेल्थ अफेक्ट होत असेल, तेव्हाही तुम्ही सायकोथेरपिस्टची मदत घेऊ शकता. सहावं, जेव्हा तुमचे मतभेद होत आहेत मोठमोठ्या गोष्टींवर किंवा इव्हन लहान सहान गोष्टींवर, फायनान्शियल मॅनेजमेंट आपण कशी केली पाहिजे, मुलांना कसं वाढवायला पाहिजे, हे कळत नसेल आणि तुमचे ओपिनियन्स हे एक्स्ट्रीम्स मध्ये असतील, सो सायकोथेरपीच्या मदतीने तुम्हाला एक थर्ड पर्स्पेक्टिव्ह पण मिळेल आणि एक मिडल ग्राउंड हे पण शोधता येईल. आणि लास्ट म्हणजे असं अजिबात गरजेचं नाहीये की तुम्हाला सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलरकडे जाण्यासाठी काहीतरी कन्सर्न, इश्यू किंवा क्रायसिस असेल. तुम्ही तेव्हाही कन्सल्ट करू शकता जेव्हा एव्हरीथिंग इज गोइंग ऑल राईट, काहीही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपची हेल्थ इम्प्रूव्ह करून घ्यायची आहे, तुम्हाला स्वतःला अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचंय किंवा तुम्हाला तुमच्या पार्टनरला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचंय आणि फ्युचर जे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात त्यांना बेटर पद्धतीने हँडल करायला शिकायचंय. सो आता आपण या लव्हच्या प्रवासात बरेच स्टेजेस पाहिले, प्रेमाचे एलिमेंट्स ही आपण पाहिले, ज्यात आपण पॅशन पाहिलं, इंटिमसी पाहिली, कमिटमेंट सुद्धा पाहिली. आपण हेही पाहिलं की बरेच जे काही कॉमन कॉन्फ्लिक्ट्स असतात, जे एका रिलेशनशिप मधल्या कपलला फेस करायला लागतात, जे एका मॅरिड कपलला सुद्धा फेस करायला लागतात, ते काय असू शकतात. हे कॉन्फ्लिक्ट्स अवॉइड करण्यासाठी किंवा त्यांना बेटर हाताळण्यासाठी आपण काही टेक्निक्स पण एक्सप्लोर केल्या. आता ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला कुठेही वाटलं की तुम्हाला एक प्रकारची क्लॅरिटी पाहिजे स्वतःबद्दलही आणि रिलेशनशिप बद्दलही, किंवा तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपला अजून डीपली एक्सप्लोर करायचं असेल, सो प्लीज डू नॉट हेजिटेट टू टेक हेल्प ऑफ अ सायकोथेरपिस्ट ऑर अ काउन्सिलर. आणि ही हेल्प तुम्ही तुमच्या प्रेमाच्या जर्नीमध्ये कुठेही घेऊ शकता. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तुम्ही रिलेशनशिप टू मॅरेज हे ट्रान्झिशन करत असाल, किंवा तुमचं लग्न अगदी तोंडावर आलंय पण असं वाटतंय तुम्हाला की एम आय ऍक्च्युली प्रिपेअर्ड, तेव्हाही तुम्ही हेल्प घेऊ शकता. मॅरिड कपल्सही सायकोथेरपी किंवा काउन्सिलिंगची मदत घेऊ शकतात. त्यांनी एकत्र इतकेच उतार चढाव हे आयुष्यात पाहिलेले असतील. आता त्यांना असं वाटू शकत असेल की त्यांना त्यांच्या पार्टनरला अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. सो आपण सुरुवातीला म्हणजे व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला एक कविता ऐकली की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं हे अगदी सेम असतं. पण दॅट इज एक्झॅक्टली द पॉइंट. प्रेमाची गरज, प्रेमाची नीड ही सगळ्यांची सेम आहे. मे बी त्यांची एक्सप्रेस करण्याची पद्धत ही वेगळी असेल, समोर येणारे कॉन्फ्लिक्ट्स हे वेगळे असतील, बट वी कॅन नॉट डिनाय द बेसिक ह्युमन नीड ऑफ लाईफ विच इज लव्ह. For more educative and informative content like this,
Drop your topic suggestions in the comment section below. Thank you.